भंडारा के खोखरला में शमशान भूमि पर किए गए अतिक्रमण से ग्रामीण नाराज है। अतिक्रमण जल्द से जल्द हटाने की मांग को लेकर ग्रामीणों ने विरोध प्रदर्शन की चेतावनी दी है। ग्रामीणों ने आज पत्रकार परिषद लेकर अपनी भूमिका स्पष्ट की। अतिक्रमण के कारण ग्रामीण परेशानियों का सामना करने पर मजबूर है। मागणी ही आहे की आमच्या गावच्या स्मशानभूमी ही 50 आर जागेमध्ये मरखट आहे आणि 13 आरमध्ये ढोरफोडी आहे। आमच्या जागे हे धीरे धीरे अतिक्रमण होत चाललेलं आहे। ती जागा धीरे धीरे कमी होत चाललेली आहे। जर आज आम्ही गावकरी म्हणून जर आज त्या जागेवर लक्ष नाही दिली तर ते जागा उद्या भविष्यात आमच्या गावाकरता मरखट राहणार नाही। म्हणून आम्ही जिल्हाधिकारी, एसडीओ, तहसीलदार, आरआय आणि ग्रामपंचायतीला आम्ही निवेदन दिलेलं आहे 17/2/2025 ला का त्या जागा ही आमच्या गावची पूर्ण जागा हे 63 आर ही जशीच्या तशी 63 आर जागा आणि नाल्याची जागा हे कसं आहे तिथं बॅकवॉटरच्या पावसाळ्यामध्ये बॅकवॉटरच्या बहुत प्रॉब्लेम येते। त्यामुळे ते नाल्याची आणि मशानभूमी हे जागा खाली करून देण्यात यावी जिथं अतिक्रमण झालेलं आहे। आता संबंधित डिपार्टमेंटला आम्ही सांगितलेलं आहे। तिथं सुमनोर लॉनवाल्यांच्या अतिक्रमण निदर्शनात येत आहे आणि बाजूचे जे लेआउट धारक आहेत इर्शाद म्हणून काहीतरी तिथं नाव नाही आठवत, आम्ही त्यांना बी म्हणजे त्यांच्या नावाची बी तक्रार तहसीलदार मॅडम यांना दिलेली आहे आणि ते लवकर खाली व्हावा अशी आमची इच्छा आहे गावकरी म्हणून। खोखरला येथे 63 आर जागेमध्ये शमशानभूमी ही जागा आमच्यासाठी धांडे परिवाराने दान केलेली आहे आणि त्या दान जागेवर आज 24 आर जागेमध्ये दीपक समर्थ सुमनोर लॉन म्हणून आहे यांची परवानगी ग्रामपंचायत मार्फत तरी 3000 स्क्वेअर फीट मध्ये आहे, परंतु यांच्या अतिक्रमण आजच्या तारखेमध्ये आम्हाला तरी 24,000 स्क्वेअर फीट मध्ये दिसत आहे आणि त्यांच्याजवळ 7/12 पण 24,000 स्क्वेअर फीटची आहे। ती लेआउटची जागा होती, शेतीची जागा नव्हती, पण 24,000 स्क्वेअर फीटच्या म्हणजे 24 आर जागेच्या त्यांच्याजवळ 7/12 आला कसा हाही एक प्रश्न आमचा आहे। आणि नाला संबंधित आमच्या ग्रामपंचायतच्या मालकीच्या येत नाही, महसूल विभागाच्या येतो, पण नाल्यावर सुद्धा त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। धांडे यांनी 63 आर जागा ही ग्रामपंचायतला शमशानभूमीसाठी वापरासाठी दान दिलेली आहे। त्या दान जागेचा फेरफार सुद्धा झालेला आहे, त्याच्या पंजीवर नाव सुद्धा ग्रामपंचायतच्या नावाने शमशान म्हणून 50 आर जागा ही शमशानभूमी आणि 13 आर ही जागा ढोरफोडी म्हणून सोडण्यात आलेली आहे। ही सरकार मान्य आहे। स्मशानभूमीमध्ये अतिक्रमण झाल्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे आणि तहसीलदार मॅडमला निवेदन दिलं आहे आणि या निवेदनावर त्यांनी काही कारवाई केली नाही तर आम्ही सर्व गावखेडी मिळून अर्धनग्न आंदोलन तहसील कार्यालयासमोर करणार आहोत।